डायनोचा डिस्को. विवान, तो व्हिडिओ आधी बंद कर बघू. रात्री झोपताना त्या चमत्कारिक प्राण्यांचे व्हिडिओ बघतोस आणि झोपेत किंचाळतोस, विवानची आई म्हणाली. विवानला हत्तीसारखी सोंड असलेलं माकड, खवल्या मांजर, आये आये, घोरपड, अजगर असे चमत्कारिक प्राण्यांचे व्हिडिओ बघायला खूप आवडत असे. डायनो तर त्याचा अत्यंत आवडता होता. त्याच्या खेळण्यांच्या साठ्यात मगरी, मोठे टोळ, डायनोसॉर वगैरेंचा भरणाच जास्त होता. पण विवानचा सर्वात आवडता डायनोच होता. त्याला गोष्टी डायनोच्याच वाचायला आवडायच्या. त्याच्या खोलीत भिंतीवर डायनोची विविध छोटी मोठी चित्र चिकटवलेली होती. सिनेमेही विवान बघायचो ते डायनोचेच. विवान आणि त्याचा अत्यंत जवळचा मित्र विशाल सतत एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून शाळेतून घरी परतताना ते या दिसायला चमत्कारिक प्राण्यांच्याच गोष्टी करायचे. इतर मुलांनी त्या दोघांचं नाव डायनो फायनो असंच ठेवलं होतं. पण विवान आणि विशालला त्याची पर्वा नव्हती. एके दिवशी डायनो फायनो शाळेतून परतत असताना फायनो म्हणजेच विशाल त्याने पाहिलेल्या कुत्रा व मगरीची गोष्ट विवानला सांगू लागला. कुत्रा आणि मगर एकत्र? विवानचे डोळे फिस्फारले. हो ना, आम्ही राहतो त्या विद्यापीठाच्या आवारात भरपूर झाडं आहेत, जंगलच जणू. अरे रात्री जाम भीती वाटते. काजवे चमकतात, क्र आवाज ऐकू येतो. मला रात्री बाथरूममध्ये जायला पण भीती वाटते. आई बाबांना उठून त्यांच्यात सोबत जातो मी. काल तर अरे मी गृहपाठ आटपून रात्री जरा उशिरापर्यंत आई बाबांचा डोळा चुकवून व्हिडिओ बघत बसलो होतो. कुठला व्हिडिओ पाहिलास? ब्राझीलच्या रेन फॉरेस्टमधल्या त्या जाडजूड अजगराचा. भारी आहे रे तो, विवान म्हणाला. नाही रे, ऐक तर खरं, तो तर व्हिडिओच आहे, पण मी प्रत्यक्षात पाहिलं ते सांगतोय. तर व्हिडिओ पाहून झाल्यावर दात घासायला म्हणून बाथरूममध्ये गेलो आणि बाथरूमची खिडकी बंद करायला गेलो आणि बस तुझीच आठवण आली. आमच्या घरामागच्या जंगलातून एक मोठी मगर आणि तिच्याबरोबर एक कुत्रा झाडीतून जाताना दिसले, विशाल म्हणाला. काय सांगतोस काय? कुत्रा आणि मगर एकत्र म्हणजे डेंजरच रे. मगरीच्या तोंडात कुत्रा होता का? विवानने आश्चर्याने विचारले. अरे काय सांगू, मी तुला फोनच करणार होतो बघायला ये म्हणून, पण तू रात्री एकटा कसा येणार ना, विशाल म्हणाला. सांग ना पटकन, मगर आणि कुत्रा एकत्र काय करत होते? विवानची उत्सुकता आता शिगेला पोचली होती. सांगतो ना, तुझा विश्वासच बसणार नाही रे. अरे मगरीच्या पाठीवर कुत्रा बसला होता आणि ते दोघे आमच्या मागच्या जंगलात फिरत होते. आमचं घर असं जंगलात असल्यामुळे असले प्राणी बघायला मिळतात रे मला, विशाल रंगून सांगू लागला. विवानची विशालची इतकी मैत्री होती की त्याचा विशाल पटकन विश्वास बसायचा. मगर आणि तिच्यावर बसलेला कुत्रा विवानच्या डोळ्यासमोरून काही जाईना. गप्पा मारत मारत विशालचं घर केव्हा आलं तेच कळलं नाही. रात्रभर त्याच्या डोक्यात मगर आणि तिच्यावर बसलेला कुत्रा होते. दुसऱ्या दिवशी शाळेत फुटबॉल खेळून घामाजलेले विवान आणि विशाल घरी जायला निघाले. बराच वेळ शांततेत गेल्या विवानने विशालला विचारले, काल रात्री पण दिसले का रे ते? कोण रे? विशाल विचारत पडला. अरे ते रे मगर आणि कुत्रा, विवान म्हणाला. अच्छा ते होय. नाही, आता काल जे पाहिलं ते जर तुला सांगितलं तर तुला वाटेल विशाल नुसता थापा मारतोय. असं कसं वाटेल मला? तूच एक माझा जवळचा मित्र आहेस, तू खोटं कसं सांगशील? विवान म्हणाला. सांग ना, ए प्लीज सांग ना. विशाल थोडा थांबून विचार करू लागला. अरे काल जे काही मी पाहिलं ना ते ऐकलंस तर थक्कच होशील. अगदी डायनोसारखा दिसणारा प्राणी मला काल रात्री बाथरूममधून दिसला. तशीच ती लांब मान होती. त्याच्या मोठ्या जबड्यातून असंख्य मोठे दात दिसत होते. शरीराची कातडी नुसती सुरकुतलेली. बाप रे, त्याला पाहून माझे हात घामाने ओले चिंब झाले. मी थरथरू लागलो.
इतका प्राचीन प्राणी आमच्या जंगलात कसा? मला तुझी आठवण झालीच. त्याच्या पाठोपाठ बऱ्याच लांब माना झाडांच्या फांद्यातून दिसायला लागल्या. विशाल पुढे सांगणार ते आधीच विवान घाबरून मी निघतो म्हणत पटपट घरी जायला निघाला. विवान, ऐक ना पुढे काय झालं ते. तुला उशीर झाला असेल तर निघ, पण उद्या ते परत आले ना की मी तुला फोन करेन, तेव्हा तू नक्की ये, विशाल ओरडून म्हणाला. पण विवान पळतच घरी गेला. त्या रात्री विवानचा मूड वेगळाच होता. त्याचे जेवणातही लक्ष नव्हते. त्याला कधी एकदा रात्र होते असं झालं होतं. आणि रात्रीचे 10 वाजले. घरातले सगळे झोपायला गेले. विवानही पटकन त्याच्या खोलीत जाऊन एक पुस्तक घेऊन पांघरुणात शिरला. विवानला जागं राहायचं होतं. तो झोपला आणि विशालचा फोन आला तर अशी चिंता त्याला होती. पण वाचता वाचता शेवटी झोप लागलीच आणि फोन खणखणला. विवान ताबडतोब उठला आणि विशालच्या घरी जायला निघाला. विशालच्या विद्यापीठातील जंगलात गेला. तिथे झाडं भरपूर तर होतीच, पण एक मोठा तलावही होता. तलावातल्या पाण्यावर सुंदर चंद्रप्रकाश पडला होता. विवान डायनो दिसतो का शोधत तळ्याच्या काठ्याने फिरत होता. विशाललाही शोधत होता. आणि अचानक समोरून मोठा डायनो उडत येताना त्याला दिसला. त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. पण कधीही न पाहिलेला डायनो साक्षात पुढ्यात बघून विवानची बोबडीच वळली आणि तो एका मोठ्या वटवृक्षामागे लपला. त्या डायनो मागोमाग अनेक पंखवाले डायनो आणि त्यांची पिल्लंही झपाझप उडत आली आणि तलावाभोवती फिरू लागली. छोटी मंडळी पटापट तळ्यात उडून मारून पुन्हा काठावर येऊन पंखांची उघडझाप करत पळत होती. एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत होती. अजून विशाल कसा आला नाही पण, अशा विचारात विवान असतानाच एकदम डिस्को संगीत सुरू झालं. तळ्यावर विविध रंगांचे दिवे लागले. डीजेचं कानठळ्या बसणारं संगीत सुरू झालं. छोटे मोठे डायनो डिस्को करायला लागले. त्यांच्या लांब लांब माना एकमेकात गुंतत होत्या. झाडामागून विवानही नाचू लागला. एवढ्यात काय झालं कोण जाणे. अचानक दिवेच गेले. डीजेचा आवाज मात्र वाढला. विवान कानावर हात ठेवून पळू लागला आणि त्याच्या मागे सगळे डायनो लांब लांब टांगा टाकत धावू लागले. वाचवा वाचवा, विवान ओरडू लागला. विशाल मला वाचव. विवानचा आवाज ऐकून विशाल काही आला नाही. पण विवानचे आई बाबाच धावत त्याच्या खोलीत आले. ते खोलीत येऊन बघतात तर काय, विवान हातपाय झाडत होता. घाबरून ओलाचिंब झाला होता. आई बाबांना बघून विवानचे डोळे उघडले. तो म्हणाला, मी आज खूप डायनो पाहिले आई. विशालने मला फोन केला म्हणून मी गेलो, पण विशाल आलाच नाही. विवानची आई हसत हसत त्याला म्हणाली, अरे वेड्या, तुला किती वेळा सांगितलं त्या थापाड्या विशालच्या गोष्टींमध्ये फसू नकोस म्हणून. अरे राजा, तो तुला मस्तपैकी थापा मारतो आणि तुला ते सर्व खरं वाटतं. डायनो अति प्राचीन काळी होते. अर्थातच शास्त्रज्ञांना त्यांच्या पायाच्या ठशांवरून सांगता येतं. आपण एकदा जाऊ बरं का प्राचीन प्राण्यांच्या जंगलात, संग्रहालयात. त्यांना पाहायची तुझी हौसही भागेल आणि त्यांची माहितीही समजेल. आता गुपचूप झोप बघू, बाबा म्हणाले आणि आई बाबा झोपायला गेले. आत्ता कुठे विशालची लबाडी विवानच्या लक्षात आली. दुसरे दिवशी विशालला डायनोची गोष्ट कशी रंगवून सांगायची ते ठरवून तो शांतपणे झोपला. पण त्याच्या चेहऱ्यावर मात्र एक मिस्किल हास्य होतं.